महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे व अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण महाराष्ट्र सरकारने एक जी काही निर्णय घेतलेला आहे व त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे। तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना देण्यात आली आहे व त्यामध्ये 7,000 रुपये महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी देणार आहे। तर या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक आहे। तर या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे, तो तात्काळ अंमलात येईल। तर महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5 इथे व्याख्या काय तुम्ही पाहू शकता। इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल। म्हणजेच काय, तर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये, ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालय मोफत आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 पर्यंत अनुदान, ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन असणार आहे। त्यानंतर उद्देश व कारणे यांचे निवेदन काय असणार तुम्ही पाहू शकता। महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे व काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहे। वयोवृद्ध यांना विविध शारीरिक व्याधी जडलेले असतात, औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणतीही आर्थिक मदतही करीत नाही। अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदन योजना रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असल्यास महिलांना रेल्वे तिकीट 50% आणि 65 वर्षे त्यावरील वय असलेल्या पुरुषांना प्रवाशांना 50% तिकिटांमध्ये सवलत देण्यात आली आहे। तर राज्य परिवहन महामंडळ ज्येष्ठ महिलांना व पुरुषांना तिकीटमध्ये 50% सवलत दिली आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे। प्रस्तावित योजनेसाठी कमीत कमी 65 वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक असणार आहे। केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेली योजना अपुरी आहे, त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी तरतूद करणे हा विधेयक मुख्य आदेश असणार आहे। म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे। तर अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण इथे जे काही ज्येष्ठ नागरिक असणार आहे ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनपोटी दरमहा 7,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे। 5 लाख रुपयांपर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा, दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये 15,000 पर्यंत अनुदान, तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यायची सोयी सुविधा राज्यात एकत्रित निधीतून आवर्तीत खर्च होण्याची शक्यता आहे। तर लक्षात घ्या, तुमच्या घरी जर ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तुमच्या आजूबाजूला ज्येष्ठ नागरिक असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांचे हाल होणार नाही। त्यांना सांभाळ करत नसतील कोण, त्यांचे वय 65 वर्ष असेल तर त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा इथे दरमहा मिळणार आहे। तर शासनाने इथे निर्णय घेतलेला आहे। सिनियर सिटीजन सर्व्हिस नोटिफिकेशन आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण 15,000 पर्यंत महाराष्ट्र दर्शनासाठी पैसे सुद्धा मिळणार आहे। 5 लाखापर्यंत इथे रुग्णालयाचं मोफत आरोग्य सेवा सुद्धा मिळणार आहे। ही पूर्ण सोयी सुविधा मिळणार आहे। तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे आहे, कारण राज्य सरकारने हे मोठा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करावं लागणार नाही। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। काही प्रश्न असतील, काही असेल तर नक्कीच कमेंट करा। तुम्हाला ज्याची लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक म्हणून कमेंट करा, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल। धन्यवाद।